नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी एज्युकेशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण राज्यसेवेची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण सध्या सगळे हे कायदे घेतोय. आपण पूर्ण जेवढे काही महिला आणि बालकांसंदर्भात जेवढे कायदे आहेत त्या सगळ्या कायद्यांचे पहिले आपण लेक्चर घेतोय. कारण की आत्ता शांत वातावरण आहे, रिलॅक्स वेळ आहे आपल्याजवळ. म्हणून जर कायद्याचा अभ्यास केला आहे तर खूप चांगल्या क्वालिटीने अभ्यास होऊ शकतो. नंतर जाहिरात आल्यावर जेव्हा धावपळ होते त्यावेळेस असे जे फॅक्च्युअल गोष्टी असतात कायद्यासारखे, त्यांचा अभ्यास पाहिजे तसा क्वालिटी होत नाही. म्हणून आपण आता काय करतो आहे की जाहिरात येण्या अगोदर जेवढे कायदे, योजना, मानवी हक्क ह्या सगळ्यांवर लेक्चर घेतो आहे. आणि तुम्हाला हे जे एवढे कायदे मी घेतो आहे, अशा कायद्यावर तुम्हाला यूट्यूबवर जरी तुम्ही बघितले तर तुम्हाला कुठेही लेक्चर मिळणार नाही. मिळतील तुम्हाला फक्त ते क्वेश्चन आन्सर स्वरूपात मिळतील, पण थेरॉटिकली लेक्चर तुम्हाला मिळणार नाही. मित्रांनो, आता आपण जे लेक्चर घेतो आहे ते सगळे खूप फायद्याचे आहेत. आणि CDPOसाठी, राज्यसेवा मेन्ससाठी हे सगळे कायदे आहेत. ज्यामुळे जे राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करत असतील, जे CDPO फोकस करत असतील, त्यांनी नक्की हे सगळे कायद्याच्या आत्ताच परत व्हिडिओ बघून नोट्स काढून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. या अगोदर आपले खूप सारे कायद्यावर लेक्चर झालेले आहेत. त्याच्यानंतर मानवी हक्क, मानवी हक्क, या मानवी हक्क टॉपिकवर सुद्धा आपलं पूर्ण एक सिरीज चाललेली आहे. म्हणजेच मानवी हक्क जो आहे हा पार्ट आपण पूर्ण केलेला आहे. ज्यांना मागचे सगळे व्हिडिओ बघायचे आहे त्यांनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओच्या खाली एक टेलिग्राम लिंक दिलेली आहे. ते टेलिग्राम लिंकला जाऊन ग्रुप जॉईन करा, तुम्हाला तिथं सगळे लेक्चर मिळतील. तर आजचा जो लेक्चर आहे तो बालकांसंदर्भात आहे. या अगोदरचे आपण लेक्चर घेतले ते पण बालकांसंदर्भातच होते. महिलांसंदर्भातले अजून आपण जो स्वतंत्र म्हणजे जे विशिष्ट असे काही लेक्चर आहेत ते अजून चालू केलेले नाही. पहिले बालकांसंदर्भात जेवढ्या काही तरतुदी आहेत, जेवढे काही कायदे आहेत सगळे आपण पहिले घेऊ. त्याच्यानंतर महिलांसंदर्भात घेऊ. म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. आत्ता वेळ आहे मित्रांनो, मी परत सांगतो आहे, आत्ता वेळ आहे. ज्यांना खरंच राज्यसेवा मेन्स आणि CDPO द्यायची आहे त्यांनी सगळे लेक्चर व्यवस्थित बघून अभ्यास करा. नंतर खूप कमी वेळ मिळणार आहे. आता आपण जर बघितलं बरोबर तर MPSC आयोग जे आहे तर कोणतीही जर त्यांच्याकडे मागणीपत्र आलं आहे त्याच्यानंतर ते डायरेक्ट जाहिरात देतात आणि खूप कमी दिवसामध्ये लगेच ते काय करताय, एक्झाम घेत आहे. बरोबर. आत्ता राज्यसेवेचा विचार करा की त्यांच्याकडे मागणीपत्र आल्यानंतर 2 दिवसात त्यांनी जाहिरात काढली आणि 2 जानेवारीला लगेच त्यांनी एक्झाम डेट पण दिली. त्यामुळे आपली एक्झाम जर CDPO तर ही सरळ सेवा आहे. त्याच्यामुळे ते 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी देतील. अशा भ्रमात राहू नका की ॲड कधी येईल, किती वेळ लागेल. पहिले आपण स्वतःला असा एक प्रश्न विचारा की आपला अभ्यास परफेक्ट झाला आहे का. जर खरंच परफेक्ट झाला असेल तर तुम्ही अशी वाट बघा. पण मला नाही वाटत की आतापर्यंत कोणाचा अभ्यास हे पूर्ण परफेक्ट झाला असेल. 50% सुद्धा झाला नसेल कोणाचा अभ्यास, मी सांगतोय. कारण की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये खूप म्हणजे 4 ते 5 हजार मुलांशी मी कॉन्टॅक्टमध्ये आहे. बरोबर. आत्ता कुठं आपले लेक्चर बघून ते अभ्यासाला चालू केलेले आहे. मित्रांनो, एकच सांगण्याचा उद्देश आहे तुम्हाला की नंतर धावपळ करण्यापेक्षा आता अभ्यासाला लागा. खूप चांगले वेळ आहे. पोस्ट चांगले येऊ शकतात, जागा चांगल्या येऊ शकतात. फक्त ते कधी येतील ते आपण नक्की सांगत नाही आहे, पण लवकरच येईल ही आपण अपेक्षा करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सांगून त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आज पोक्सो ॲक्ट जो आहे तो कधीचा 2012चा, या संदर्भात आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि आपण प्रत्येक कायदा हा डिटेलमध्येच बघतो. तर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, त्याच्या मराठीतलं नाव आहे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012चा आहे. वर्ष पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की आयोग काय करेल की एका साईडला कायदे देतील. मी तुम्हाला ज्यावेळेस लेक्चर घेतोय लगेच तुम्हाला प्रश्न कसे आपल्याला फ्रेम होऊ शकतात, आयोग प्रश्न कसं तयार करू शकतो हे लगेच मी तुम्हाला सांगत असतो. त्या प्रकारे तुम्ही अभ्यास पण करायला पाहिजे. आता
कायद्यासंदर्भात प्रश्न कसा तयार होईल एक की एका साईडला समजा दोन बाजू देतील, ते ह्या साईडला समजा कायद्याचे नाव देतील आणि इकडे वर्ष देतील. मग ह्यांचा जोड्या लावा विचारतील आपल्याला, बरोबर. मग जर आपल्याला माहिती असेल की कोणता कायदा कोणत्या वर्षाचा आहे तर आपल्याला लगेच जोड्या लावता येतील. म्हणून प्रत्येक वेळेस प्रत्येक कायद्याचं वर्ष, त्याची अंमलबजावणीची तारीख हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का की CDPOला किंवा राज्यसेवा मेन्सला फॅक्च्युअल गोष्टीवर MPSC जास्त भर देत आहे आणि त्याच्यावरच प्रश्न तयार करतं आहे. तर आजचा जो लेक्चर आहे आपला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो पोक्सो ॲक्ट 2012. तर मित्रांनो, हा जो कायदा आहे, हा कायदा बनवण्याचा उद्देश काय होता, बरोबर. तर काय समाजामध्ये 2012च्या अगोदर, मी 2012च्या अगोदर तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगतो की 2012च्या अगोदर मुलांचे जे लैंगिक गुन्हे घडत होते मुलांसंदर्भात, म्हणजे मुलांवर, बालकांवर, जे की आपण त्यांचं वय मानतो 18 वर्ष, बरोबर. अशा बालकांवर जे लैंगिक गुन्हे घडत होते त्या लैंगिक गुन्ह्याचे प्रमाण हे वाढत गेले. 2012 अगोदर काय व्हायचे मित्रांनो, जे आपले भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC, बरोबर, या IPC कायद्याअंतर्गत त्यांना काय शिक्षा होत असेल, बरोबर. काय बालकांवर जे लैंगिक गुन्हे घडत असत त्या लैंगिक गुन्ह्यासंदर्भात या अगोदर IPCमध्ये म्हणजेच काय भारतीय दंड संहिता यामध्ये तरतूद होती की किती शिक्षा द्यायला पाहिजे, कोणत्या बाबतीत कसं करायला पाहिजे. पण बालक हे एक सेन्सिटिव्ह सब्जेक्ट असल्यामुळे सरकारने काय केलं आहे की यांच्यासाठी स्वतंत्र कायदा बनवण्याचं ठरवलं आहे. का की दिवसेंदिवस बालकांवरील जे अत्याचाराचे प्रमाण, लैंगिक प्रमाण जे होते, लैंगिक अत्याचार, ते प्रमाण हे वाढायला लागले. त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र कायदा बनवण्याचं ठरवलं आहे. मग हा कायदा त्यांनी काय केलं आहे 2012मध्ये बनवलं आहे. त्या कायद्याला नाव दिलं आहे पोक्सो ॲक्ट, बरोबर. मग ह्या कायदा जो बनवला आहे, मग आपण या कायद्यामध्ये तर सगळं डिटेल बघणार आहे. फक्त मी तुम्हाला एक वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे आपलं या कायद्याचं तात्पर्य काय आहे किंवा याचा उद्देश काय आहे हे सांगतो आहे मी तुम्हाला. मग हा कायदा बनवल्यानंतर मग ह्या कायद्याची अंमलबजावणी कोणी करावी, ती जबाबदारी कोणाला देण्यात आली, बरोबर. कोणताही कायदा बनवल्यानंतर एक यंत्रणा असते शासकीय, त्या यंत्रणेवर ती जबाबदारी दिली जाते. संबंधित विभागाचे असतील, महिलांचे महिला संदर्भात, बालकांचे बालकासंदर्भात, सगळ्या गोष्टी. मग ह्यांची अंमलबजावणी कोण करेल, कोणते आयोग करेल, ह्याची पण आपण याच्यामध्ये माहिती बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 2012 नंतर काय केलं त्यांनी, 2018ला काय जी 2012मध्ये शिक्षा दिलेली त्या शिक्षेचे प्रमाणे 2018मध्ये वाढवले, बरोबर. किती 2018मध्ये काय केलं त्यांनी, शिक्षेचे प्रमाण वाढवले. आणि त्याच्या पलीकडे जाऊन भारत सरकारने, बरोबर, भारत सरकारने संसदेमध्ये एक पोस्को कायद्यात दुरुस्ती विधेयक 2019 केला. काय पोक्सो कायदा जो आता होता तो 2012चा, यात काय दुरुस्ती करण्यासाठी एक अधिनियम, बरोबर, एक विधेयक मांडलं आहे. आणि ते विधेयक मांडलं आहे कधी 2019 या वर्षी. मित्रांनो, 2012चा आपला मूळ कायदा आहे. त्या मूळ कायद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की शिक्षेत वाढ 2018ला करण्यात आली. बट पोक्सो ॲक्टमध्ये आणखी काही दुरुस्ती करण्यासाठी संसदेमध्ये एक विधेयक 2019 साली मांडण्यात आला आणि ते अजून पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही, म्हणजे की ते काय आहे, चर्चाधीन आहे, बरोबर. तर या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आपण जर मूळ कायदा बघितले तर मूळ कायद्यात जर जाऊन आपण अभ्यास केला आहे तर त्यात आपल्याला असं मिळेल की बालकांचे लैंगिक अत्याचार व पोर्नोग्राफीपासून, म्हणजेच काय की त्यांची फिल्म बनवणे, चित्रीकरण करणे, अशा गोष्टी. पोर्नोग्राफी म्हणजेच काय, त्यांचे चित्रीकरण करणे, बरोबर. आणि काय बालकांचे लैंगिक अत्याचार म्हणजे त्यांच्यावर बालकमध्ये मित्रांनो
एक गोष्ट मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की बालक यामध्ये मुलगा आणि मुलगी ह्या दोघांचा समावेश असेल. काय या कायद्याअंतर्गत बालक ह्या शब्दात किंवा या व्याख्यामध्ये मुलगा बरोबर काय मुलगा आणि मुलगी ह्या दोघांचा समावेश असेल. तर बालकांचे लैंगिक अत्याचार व पोर्नोग्राफीपासून संरक्षण करण्याचे उद्देशाने पोक्सो कायदा 19 जून 2012ला संमत करण्यात आला. आता ही तारीख महत्त्वाची आहे. ज्या वर्षाचा हा कायदा आहे तो वर्ष आणि संमत करण्यात आलेली जी तारीख असते किंवा अंमलबजावणीची जी तारीख असते ती तारीख महत्त्वाची असते. कारण की CDPOला आयोग खूप डिटेलमध्ये जाऊन विचारत नाही, अशा फॅक्च्युअल गोष्टीवर विचारत आहे आपल्याला बरोबर. तर 19 जून 2012ला संमत करण्यात आला आहे. याआधी या संबंधित तरतूद हे काय भारतीय दंड संहितेत होत्या. म्हणजे काय जे IPC आहे जे आपले गुन्हे घडतात त्याच गुन्ह्याअंतर्गत जे आपण टोटली जे गुन्हे घडतात आज आपण जे बघतोय एखादा गुन्हा गेल्यानंतर त्याला जी शिक्षा वगैरे होते हे सगळे काय IPC. मग ह्या बालकांसंदर्भातले जे लैंगिक गुन्हे घडत होते त्यांचासुद्धा समावेश अगोदर IPC अंतर्गतच होतं आहे. पण काय भारताला त्याने काय केलं आहे एक स्वतंत्र एक समाविष्ट जो भाग होता त्याला काय केलं एक स्वतंत्र केलं आहे की मुलांसंदर्भात बालकांसंदर्भात काय असा कायदा करण्यात आला की त्यांना लवकरात लवकर न्याय देता येईल, लवकरात लवकर त्यांचे निकाल लावता येईल त्यासाठी. तर आता त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात आलेला आहे. म्हणजे अगोदर भारतीय दंड संहितेत ही तरतूद होती पण आता काय स्वतंत्र कायदा करण्यात आलेला आहे. कायदा व कायद्यातील तरतुदी संयुक्त राष्ट्राच्या बाल हक्काच्या आंतरराष्ट्रीय कराराला पूरक आहेत बरोबर. आता संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय बाल हक्क जे संदर्भात आंतरराष्ट्रीय जेवढे करार आहेत बरोबर ते करार म्हणजे बालकांसंदर्भातले करार आणि महिला संदर्भातले करार ह्यांच्या या दोन्ही करारावर पण आपण एक लेक्चर घेणार आहोत. मग या कायद्याअंतर्गत जेवढ्या काही तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी संयुक्त राष्ट्राच्या बालकांच्या आंतरराष्ट्रीय कराराला पूरक आहेत. म्हणजेच त्या करारातील तरतुदी इथे आपल्या या कायद्यामध्ये काही बाबतीत समाविष्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर पोक्सो कायद्यात 0 ते 18 वर्षीय वयोगटाला बालक संबोधले आहे बरोबर. आपण या अगोदरचे जे लेक्चर बघितले त्या संदर्भात मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेला होता. आता जर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला की पोक्सो कायदा आहे 2012 नुसार बालक हे कोणत्या वर्षापर्यंत असेल तर लक्षात ठेवा की वय वर्ष 18 वर्षापर्यंत काय बालक संबोधले जाईल. कायद्यात खालील प्रकारच्या बालकांची लैंगिक अत्याचारासाठी शिक्षेची तरतूद आहे बरोबर. मग कोणत्या प्रकारे जर समजा आता लैंगिक प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकारे घडतात त्याच्यात पण प्रकार आहेत. मग कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी किती शिक्षा असेल या संदर्भात त्यांनी एक तरतूद केलेली आहे. पहिला लैंगिक छळवणूक केली फक्त काय लैंगिक छळवणूक केली म्हणजेच बालक असेल त्या बालकाला त्या बालकाच्या शरीराला नको त्या ठिकाणी काय स्पर्श करणे नको त्या उद्देशाने काय स्पर्श करणे कोणाच्या बालकांच्या म्हणजे छळवणूक केली बरोबर. लहान बालकांना काही समजत नाही. आता मागच्या वर्षी जर आपण विचार केला आहे मुंबईमध्ये एक बिहारी माणसाने एक आपल्या मुंबईतल्या छोटी एक बालिका होती 7-8 वर्षाची तिच्यासोबत असेच काहीतरी गैरवर्तणूक केलेले त्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला काय शिक्षा असं ते चालू आहे. अशा प्रकारचे म्हणजे जे बालक असतील त्यांच्या शरीराला नको त्या ठिकाणी एक नको त्या उद्देशाने काय स्पर्श वगैरे करणे या बाबतीत जर गुन्हा असेल तर लैंगिक छळवणूक म्हणून तो गुन्हा पकडण्यात येईल व त्याला 3 वर्ष कारावास व दंड असेल. मित्रांनो शिक्षेमध्ये बघताना आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की व आणि हे 2 शब्द खूप महत्त्वाचे असतात. आता इथं काय सांगितलं त्यांनी 3 वर्ष कारावास व दंड बरोबर. दंड म्हणजेच काय हे कारावास तर होईलच 3 वर्ष पण त्याचसोबत दंडसुद्धा होईल. असं होणार नाही की एक तर दंड किंवा एक तर शिक्षा असं नाही. इथं जर किंवा शब्द राहिला असता तर त्या दृष्टिकोनातून ती शिक्षा झाली असती पण इथं व आहे व म्हणजेच काय 3 वर्ष कारावास आणि दंड हे दोन्ही त्यांना
शिक्षा होईल लैंगिक छळवणूक. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन जर लैंगिक अत्याचार केला आहे, बरोबर, काय लैंगिक अत्याचार केला आहे, तर लैंगिक अत्याचारासाठी शिक्षा ही वाढवून आहे. पहिली काय आहे 3 वर्षापर्यंत, बरोबर, नंतर काय आहे 3 ते 5 वर्ष, बरोबर. आता लक्षात ठेवताना काय करायचं की शिक्षा असं चालू होते की 3 वर्षापर्यंत, बरोबर, 3 ते 5 वर्ष हे लैंगिक अत्याचार, आणि जर बलात्कार होत असेल तर 7 वर्ष ते आजन्म कारावास, बरोबर, किती 7 वर्ष ते आजन्म कारावास. पण याच्यानंतर काय केलेलं मित्रांनो, 2018मध्ये काही बाबतीत काय शिक्षेत वाढ केलेली आहे आणि आपण ते पुढे बघणार आहोत. फक्त आता आपला जो मूळ कायदा आहे त्या मूळ कायद्यासंदर्भात आपण अभ्यास करतोय. मग त्या 2012नुसार मूळ कायद्यात 0 ते 18 वर्ष वयोगटातील जे बालक होते त्यांच्या संदर्भातले किती 3 गुन्हे बघितले. कोणते? लैंगिक छळवणूक, लैंगिक अत्याचार आणि बलात्कार, बरोबर. मग ह्यांच्यामध्ये शिक्षा आहे, बरोबर. लैंगिक छळवणूकला 3 वर्ष कारावास व दंड, लैंगिक अत्याचाराला 3 ते 5 वर्ष कारावास व दंड, बलात्कार जर झाला असेल तर 7 वर्ष ते आजन्म कारावास व दंड. त्याच्यानंतर यात चौथी एक बाब आहे, गंभीर बलात्कार झाला असेल. काय गंभीर बलात्कार म्हणजे खूप सारी इजा झाल्या असतील, बरोबर, खूप सारे त्या बालकांच्या शरीराला म्हणजे नको त्या प्रकारे त्याचे बलात्कार झालेला असेल त्याच्यावर, तर त्याला आहे 10 वर्ष ते आजन्म कारावास व दंड. काय 10 वर्ष ते आजन्म कारावास, म्हणजे फक्त बलात्कार हा शब्द जर वापरला आहे तर 7 वर्ष ते आजन्म कारावास, पण गंभीर बलात्कार असेल तर 10 वर्ष ते आजन्म कारावास. मित्रांनो, ही शिक्षा लक्षात ठेवा, कारण की शिक्षा खूप महत्त्वाची आहेत आणि अशा कायद्यावर शिक्षाच विचारतात. त्याच्यामुळे आपण ही शिक्षा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मग यात पुढे जाऊन त्याने असं सांगितलं आहे की पोलीस अधिकारी, सैनिक, सरकारी अधिकारी, हॉस्पिटलमध्ये स्टॉप, शैक्षणिक संस्थांमध्ये स्टॉपमधील व्यक्तीने केलेल्या बलात्कार व सामूहिक बलात्कार यांना गंभीर गुन्ह्याचे सदरात टाकले जाईल. म्हणजे सॉरी मित्रांनो, खोकल्याचं जरा प्रमाण आहे, जरा डिस्टर्ब होईल तुम्हाला. तर मित्रांनो, त्यांनी काय सांगितले, गंभीर बलात्काराची तर त्यांनी एक शिक्षा दिली आहे की 10 वर्ष ते आजन्म कारावास. पण त्यांनी काय सांगितलं आहे की पोलीस अधिकारी, सैनिक, सरकारी अधिकारी, हॉस्पिटल स्टॉप, शैक्षणिक संस्थांमध्ये स्टॉप ह्या व्यक्तीने जर बलात्कार केला आहे तर त्यांचा जो बलात्कार हा गंभीर स्वरूपात मानला जाईल. काय गंभीर गुन्ह्यात, म्हणजेच इतर साधारण व्यक्तीने जर केलं आहे तर तो गुन्हागीत असेल या बलात्कारात, पण जर हे एवढे दिलेले कर्मचारी असतील तर त्याने काय गंभीर गुन्हा, म्हणजे साधारण बलात्कार जर केला तरी त्यांचा काय असेल, गंभीर गुन्ह्यात असेल. मित्रांनो, अशी तरतूद का केली आहे की हे जे सरकारी सेवक आहेत, सरकारी नोकर आहेत, या हॉस्पिटलमधले जे स्टॉप असतात ते काय असतात की त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास असतो, आणि ह्या लोकांनी जर अशा प्रकारचे गुन्हे करत राहिले तर त्यांना खरंच जास्त शिक्षा व्हायला पाहिजे. आणि त्यानुसार त्यांनी काय दिलं आहे, जर एवढ्या स्टॉपमधली जर लोकांनी बलात्कार केला आहे तर तो बलात्कार हा गंभीर बलात्कार समजण्यात येईल, बरोबर. कारण हे सगळे विश्वासू व्यक्ती आहेत आणि विश्वासू व्यक्तीने जर असं केलं आहे तर शिक्षा जास्त होणारच. त्याच्यानंतर पोर्नोग्राफीसाठी बालकांचा वापर करणे, म्हणजेच काय चित्रीकरण करणे, बरोबर. जे आपण पोर्नोग्राफी जे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओमध्ये बालकांचा वापर करणे, बरोबर. ज्या पोर्नोग्राफी व्हिडिओसाठी जर बालकांचा वापर होत असेल तर 5 वर्ष काय आहे, कारावास आहे. मग ते बालकांची इच्छा असो या नसो, असं सांगता येणार नाही की ते बालकाची इच्छा असल्यामुळे तो स्वतः आल्यामुळे आम्ही त्याला घेतलं आहे, नाही. जर तो 18 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे तर तो काय आहे, अज्ञात आहे. अशा वेळेस अज्ञात बालकांचे संदर्भात जेही काही निर्णय घ्यावं लागतात ते त्यांच्या पालकांचे संमती घ्यावी लागते, बरोबर. म्हणून त्यांची संमती असो या नसो काय शिक्षा 5 वर्ष कारावास असेल. नंतर 2005मधील बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम. आता बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियमच्यावर आपले लेक्चर झालेले आहे. या अधिनियमानुसार जे कितीचा आहे, 2005 बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, या अधिनियमानुसार
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना केलेली आहे आणि आपण याची डिटेलमध्ये आपण माहिती बघितलेली आहे. काय 2005मधील बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम जो आहे त्या अधिनियमानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. बरोबर. मग ह्या कायद्याची अंमलबजावणी मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हटलेलं की ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची असेल तर ती असेल राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. बरोबर. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ह्यांची जबाबदारी काय असेल पोक्सो ॲक्टची अंमलबजावणी करण्याची व देखरेख ठेवण्याची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगावर असेल. आता आपल्याला प्रश्न असा विचारू शकतात की पोक्सो ॲक्ट जो आहे त्या अंतर्गत ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे. मग खरे ऑप्शन देतील आणि त्यामध्ये राज्य बाल हक्क संरक्षण आयोग असेल तर आपला उत्तर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग पाहिजे. आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कोणत्या अधिनियमानुसार झाली 2005मधील बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम. आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर कायद्यातील तरतुदीत मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कायद्यातील तरतुदीत मुलगा व मुलगी या दोघांना संरक्षण पुरवितात. बरोबर. बालक ही जी व्याख्या केली त्यांनी वय वर्ष 18पर्यंत त्यात मुलगा आणि मुलगी ही दोघांचा समावेश केलेला आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगितलेलं की 21 एप्रिल 2018ला राष्ट्रपतींनी काढलेल्या एका अध्यादेशाद्वारे काय अध्यादेश आणि अधिनियम याच्यातला फरक म्हणजे अधिनियम हा संसदेत मांडला जातो, विधानसभेत मांडला जातो व तेथे चर्चा वगैरे होऊन मतदान होऊन ते काय संमत केले जातात. पण अध्यादेश जे आहे ते राष्ट्रपती किंवा राज्यपाल काढतात आणि अध्यादेश काढल्यानंतर ते काय लगेच लागू होतात. मग अध्यादेशाद्वारे कोणी राष्ट्रपतींनी काढलेल्या एका आदेशाद्वारे मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील शिक्षेत वाढ करण्यात आली. बरोबर. 2018मध्ये शिक्षेत वाढ करण्यात आली मित्रांनो ते राष्ट्रपतीच्या अध्यादेशाद्वारे. आणि मुलींवरील बलात्कारात जे होतील त्यात शिक्षेत वाढ करण्यात आली. त्यामुळे भारतीय दंड संहिता व पोक्सो कायदा दुरुस्ती करण्यात आली. म्हणजेच 2018मध्ये मग IPCमध्ये पण दुरुस्ती करण्यात आली आणि पोक्सो जो कायदा होता 2012चा त्यात पण दुरुस्ती करण्यात आली. याद्वारे काय बदल झाले आहेत ते शेजारी तक्त्यात आहेत म्हणजे आपण तो तक्ता आपण व्यवस्थित बघू. म्हणजे 2012ला शिक्षा किती होती, कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षा किती व 2018 नंतर किती शिक्षा आहे. त्याच्यानंतर सध्या संसदेमध्ये पोक्सो कायद्यात दुरुस्ती विधेयक 2019 चर्चाधीन आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोकसभेत ते 18 जानेवारी 2021ला मांडण्यात आले. या विधेयकात बालकांवरील लैंगिक अत्याचारावरील शिक्षेत वाढ करण्याच्या तरतुदी आहेत. म्हणजे 18ला त्याने काय केलं फक्त एक अध्यादेश काढला आहे राष्ट्रपतीने आणि मुलींवर जे बलात्कारासंदर्भात जे गुन्हे घडतील त्या शिक्षेत वाढ करण्यात आली. पण हा फक्त एक अध्यादेश झाला. बरोबर. मग त्या कायमस्वरूपी एक कायदा दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे की दुरुस्ती विधेयक 2019 काय संसदेत मांडलं आहे आणि ते काय आता चर्चाधीन आहेत. म्हणजे काय त्याच्यावर काम चालू आहे. पोक्सो ई-बॉक्स. बरोबर. हा ई-बॉक्स संकल्पना काय आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचाराची त्वरित सोप्या पद्धतीने व थेट तक्रार नोंदवण्यासाठी समजा जर एखाद्या बालकांवर काही लैंगिक गुन्हे घडलेले आहेत तर त्या बालकाने कुठे जाऊन तक्रार करावी तर त्या संदर्भातल्या ई-बॉक्स आहे. ई-बॉक्समध्ये त्याने असं सांगितलं आहे की बालकांवरील लैंगिक अत्याचाराची जी त्वरित सोप्या पद्धतीने व थेट तक्रार नोंदवण्यासाठी 26 ऑगस्ट 2016ला महिला व बालविकास मंत्रालयाने पोक्सो ई-बॉक्स ही ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन यंत्रणा सुरू केली. म्हणजे कोणीही या ऑनलाईन तक्रार यंत्रणेवर कॉल करून तक्रार करू शकतात आणि ह्याचं नाव काय आहे ई-बॉक्स. तारीख महत्त्वाची आहे मित्रांनो 26 ऑगस्ट 2016. ई-बॉक्स विचारलं तर 26 ऑगस्ट 2016 ऑनलाईन तक्रारीसाठी. बरोबर. त्याच्यानंतर ही तक्रार थेट राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे नोंदवली जाते. म्हणजे ई-बॉक्स अंतर्गत जेही काही तक्रार होते ती तक्रार थेट
राष्ट्रीय शब्द वापरला आहे त्यांनी, राज्य नाही. काय राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार जाईल, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्वतः किंवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे ही तक्रार काय स्थलांतरित करतील आणि त्याच्यानंतर काय करतील ते तपास किंवा त्याच्यानंतर सगळ्या उपाययोजना करतील. तक्रारदाराचे नाव उघड केले जात नाही. म्हणजेच जर समजा कोणी तक्रार केली तर त्या तक्रारदाराचे नाव ओपन करणार नाही, उघड करणार नाही. ते नाव त्यांचे हे गुप्त राखले जाईल. नाव काय गुप्त राखले जाईल. तक्रार नोंदवल्यानंतर त्वरित कारवाई केली जाते. बरोबर, त्वरित शब्द महत्त्वाचा आहे. जर बालकांसंदर्भातल्या लैंगिक गुन्ह्याबाबत जे काही गुन्हे घडत असतील त्या गुन्ह्यांवर तक्रार आल्यानंतर किंवा तक्रार नोंदवल्यानंतर त्वरित कारवाई केली जाते. का? म्हणूनच तर हा 2012ला कायदा करण्यात आला की अशा गुन्ह्यामध्ये त्वरित सजा देता यावी, न्याय देता यावा, मुलांना बालकांना आरोपींना सजा देता यावी या संदर्भात. म्हणूनच 2012ला काय केलं त्याने, हा बालकांसंदर्भातला विशिष्ट कायदा केलेला आहे. नाही तर त्या अगोदर IPCमध्ये तशी तरतूद होते आणि IPCनुसार गुन्ह्यावर ते शिक्षा होत असे. पण त्याने काय स्वतंत्र हे करण्यासाठीच 12मध्ये काय हा कायदा बनवला. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचारले, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आयोग इथं प्रश्न फ्रेम करू शकते. जर आयोगाला जर या कायद्यावर जर प्रश्न फ्रेम करायचा असेल तर ह्या ठिकाणी करतील. का? की हा जो दुरुस्ती विधेयक आहे किंवा ही जी तरतूद आहे ही 2020 या वर्षी झालेली आहे, म्हणजे रिसेंटली आहे आणि महाराष्ट्रासंदर्भात आहे आणि आपण एक्झाम देतो ही महाराष्ट्रातली देतो आहे. अभ्यास करताना कोणत्या व्ह्यूजने अभ्यास करायला पाहिजे हे आपल्याला येतेच समजते की आपण एक्झाम देतो आहे कोणती, तर आपण कोणते पॉईंट कशा पद्धतीने वाचायला पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. बरोबर. तर महाराष्ट्रासंदर्भात आपण जर बघितलं, महाराष्ट्र विधानसभेत शक्तिदंड संहिता विधेयक 2020 चर्चाधीन आहे. तर ही जी तरतूद आहे बरोबर, ते आंध्र प्रदेशमध्ये जी घटना झालेली आणि आंध्र प्रदेश राज्याने एक दिशा कायदा की काहीतरी नाव आहे, शक्ती दिशा असं काहीतरी नाव असलं आहे. जर कोणाला कंप माहिती असेल तर त्यांनी खाली कमेंट्समध्ये करा. तर त्या राज्याच्या कायद्याच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रातसुद्धा काय अशी मागणी व्हायला लागली की महाराष्ट्राने सुद्धा अशा पद्धतीचा कडक कायदा करायला पाहिजे. म्हणून शक्तिदंड संहिता महाराष्ट्र दुरुस्ती विधेयक 2020 चर्चाधीन आहे. त्याच्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. या विधेयकात विविध कायद्यासोबत पोक्सो कायद्यात दुरुस्ती करण्याचे देखील प्रस्तावित आहे. हे दुरुस्ती विधेयक संमत झाल्यास पोक्सो कायद्यात महाराष्ट्रात लागू करताना खालील शिक्षा राहतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर हा कायदा जर समजा जर संमत झाला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये, तर महाराष्ट्रात पोक्सो कायद्याअंतर्गत वेगळी शिक्षाची तरतूद आहे. मग त्यामध्ये लैंगिक अत्याचार 5 ते 7 वर्ष कारावास व दंड. आणि वरती आपण काय बघितलेलं की या कायद्याअंतर्गत जर फक्त लैंगिक अत्याचार असेल तर 3 ते 3 वर्ष कारावास व दंड आहे. बरोबर. पण आपल्याकडे आपण काय केलं आहे, वरती जरी 3 वर्ष राहिले तरी आपल्याकडे आपण काय केलं 5 ते 7 वर्ष कारावास व दंड. बलात्कार जर होत असेल 7 ते 10 वर्ष कारावास व दंड. आणि या मूळ कायद्यामध्ये काय आहे, जर बलात्कार होत असेल तर 7 वर्ष व आजन्म कारावास. बरोबर. तर महाराष्ट्र सरकारने खूप चांगल्या प्रकारे हा कायदा बनवलेला आहे, फक्त तो अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे. या अशा प्रकारे जो पोक्सो ॲक्ट आहे 2012चा, त्यात आपण डिटेलमध्ये बघितलं आहे, त्याची तारीख बघितली, त्याच्यानंतर त्या शिक्षात वाढ कधी 2018मध्ये करण्यात आला ते बघितलं आहे. त्याच्यानंतर 19मध्ये ते आधी जो दुरुस्ती विधेयक आहे ते संसदेत काय चर्चाधीन आहे ते बघितले. महाराष्ट्राने काय तरतूद केले ते बघितलं. आता ह्याच्यानंतर काय बघू आपण की 2012मध्ये जी शिक्षा होती या कायद्याअंतर्गत ती शिक्षा आणि 2018मध्ये जी दुरुस्ती झाली ती शिक्षा, यात काय बदल करण्यात आला. बरोबर. तर ते शिक्षा आपण थोडक्यात बघू. तर 2018 साली असा बदल करण्यात आला, पीडित मुलगा असेल तर, बरोबर, म्हणजे आपण काय केलं आहे की
बालक या व्याख्येमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांचा समावेश केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर मग आपण पहिले काय करू, मुलगा जो आहे त्याच्या संदर्भातल्या आपण तरतुदी बघू. मग जर मुलगा संदर्भात मूळ कायद्यात आणि 2018च्या दुरुस्तीमध्ये 12 वर्षा आतील जर मुलगा असेल तर बलात्कार या गुन्ह्यासंदर्भात 10 वर्षे त्या जन्म कारावास, बरोबर. हे 2012नुसार 2018मध्ये या दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सेम शिक्षा. म्हणजे असं जर आपण गृहीत धरलं एकंदरीत की मुलगा, बालकांमधील जो मुलगा हा घटक आहे, बॉईज बेबी, बरोबर, तर ह्या घटकासंदर्भात शिक्षेत वाढ केलेली नाही. एकंदरीत आपल्याला असं दिसेल बघा, बदल नाही, बदल नाही, बदल नाही. पण 12 वर्षाच्या आतील 12 ते 16 वर्ष आणि 16 ते 18 वर्ष या संदर्भातल्या ह्या वयोगटातल्या मुलांची शिक्षा आपल्याला माहिती पाहिजे की कोणाला किती शिक्षा आहे. मग आपण काय बघितलं आहे की 18मध्ये फक्त मुलींवर जे बलात्कार होत होते त्या मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्याच्या शिक्षामध्ये वाढ करण्यात आली आणि त्यातसुद्धा काही 3 गट केले. एक 12 वर्षापर्यंत, एक 12 ते 16 वर्ष आणि 16 ते 18 वर्ष. मग या 3 गटामध्ये 12 वर्षापर्यंतची जर मुलगी असेल आणि तिच्यावर जर बलात्कार झाला तर 10 वर्ष आजन्म कारावास. 12 ते 16 वर्षादरम्यान जर मुलगी असेल तर 7 वर्ष ते आजन्म कारावास, बरोबर. त्याच्यानंतर 16 ते 18 वर्ष असेल तर 7 वर्ष ते आजन्म कारावास. या प्रकारचे 2012मध्ये तरतूद होती. पण 18मध्ये त्यात वाढ करण्यात आली. डायरेक्ट 20 वर्ष ते आजन्म कारावास किंवा मृत्यूदंड, किंवा म्हणजे दोन्हीपैकी एक देऊ शकतात. 20 वर्ष ते आजन्म कारावास किंवा मृत्यूदंड. जर मुलगी 12 ते 16 वर्षे वयादरम्यान असेल तर 20 वर्ष ते आजन्म कारावास. जर मुलगी 16 ते 18 वर्षे दरम्यान असेल तर 10 वर्ष ते आजन्म कारावास. म्हणजेच नवीन जी शिक्षा आणि जी जुनी 2012च्या कायद्यामधली जी तरतुदी जी शिक्षा होती, हे शिक्षामध्ये जे बदल झाले हे बदल खूप महत्त्वाचे आहेत आणि या बदलवर आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे हा जो पूर्ण पॉईंट आहे हे तुम्ही पूर्णपणे नोट्स काढा व परत अभ्यास करा. धन्यवाद मित्रांनो. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची राहिली तर रिसेंटली काही महिन्यापूर्वी कोलकाता हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आणि हा निर्णय आपण जो आता कायदा बघितला आहे पोक्सो कायदा, त्या पोक्सो कायद्याअंतर्गत जर जो गुन्हा असतो त्या संदर्भातला हा निर्णय आहे. तर यात काय दिलं आहे त्याने की अल्पवयीन मुलीशी संगमताने म्हणजे काय सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध पोक्सो अंतर्गत येणार नाही. म्हणजे जी बालिका 18 वर्षापेक्षा कमी आहे पण तिच्या सहमतीने जर शारीरिक संबंध ठेवलेला असेल तर तो गुन्हा या कायद्याअंतर्गत येणार नाही. पण तो कायदा कुठे असेल, IPC अंतर्गत येईल. मग तो तिकडे येईल, बरोबर. भारतीय दंड संहिता अधिनियम जो आहे कायदा त्या अंतर्गत येईल 1860च्या. पण ह्या कायद्याअंतर्गत येणार नाही असं कोणी सांगितलं आहे? कलकत्ता उच्च न्यायालय. मग असं आपल्याला विचारू शकतात की अशा प्रकारचा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिला? एक करंटमध्ये पण विचारू शकतात किंवा स्टॅटिकमध्ये जाऊन या कायद्याअंतर्गत सुद्धा विचारू शकतात. म्हणून आपण ह्या लक्षात ठेवायला पाहिजे. कोलकाता मग त्या तरतुदी दिलेल्या होत्या त्यांनी की अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीने एखाद्या पुरुषाने शारीरिक संबंध ठेवल्यास तो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट म्हणजे काय पोक्सो कायद्याचा गुन्हा होत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने दिला. एखादी 16 वर्षाची मुलगी एखाद्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवताना ती अजाण आहे असा समज करून घेणं चुकीचं आहे. किती? 16 वर्षाची. 16 वर्षाच्या खाली राहिली तर ती तरतूद वेगळी, पण 16 वर्षाच्या मुलीसंदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे. अजाण म्हणजे काय की तिला समजत नाही, ती काय आहे, अज्ञात आहे, अशा प्रकारे काय असा समज करून घेणे काय चुकीचं आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचे न्यायालयाला की 16 वर्षाची मुलगी ही काय समजदार होऊ शकते, समजदार होते आणि तिने जर संमती दिली तर अशा प्रकारचा जो गुन्हा असेल तो या कायद्याअंतर्गत येणार नाही, बरोबर. त्यानंतर त्याने पुढे असं दिलेले एका खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने अशा प्रकारचे, बरोबर,
म्हणजे अशा प्रकारचे जे बी काही निर्णय येतात ते एखादे जेव्हा खटला चालू असतो त्या खटल्यासंदर्भात असतात. मग अशा एका खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने अशा प्रकारे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली होती. म्हणजेच पोक्सो ॲक्ट अंतर्गत काय त्यांनी गुन्हा केला आहे, पण न्यायालयाने काय त्यांना काय निर्दोष मुक्तता केलं. का? तुमचं वय 16 वर्ष आहे, 16 वर्षामुलीने जर संमती दिली तर तो बलात्कार म्हणून या कायद्याअंतर्गत येत नाही. जर त्याच्यावर खटला चालवायचा असेल तर तो IPC अंतर्गत 1860 अंतर्गत त्या तिकडे चालवला जातो. मग IPCमध्ये काय तरतुदी दिलेली आहे? एका 22 वर्षाच्या मुलाने 16 वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर, म्हणजे हा जो निर्णय होता ना कोलकाता न्यायालयाने जे खटल्यावर निर्णय दिला तो खटल्यासंदर्भात आहे बरं. आहे जो खटला आहे त्या खटल्याची माहिती आहे पूर्ण. 22 वर्षाचा मुलगा होता, 16 वर्षाची मुलगी होती, त्याने शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्या मुलावर IPC अंतर्गत, IPC म्हणजे भारतीय दंड संहिता अंतर्गत 376(1) आणि पोक्सो कायदा कलम 4 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. म्हणजे दोन्ही ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आला. IPC कलम 376 म्हणजे बलात्काराचा गुन्हा तिकडे होतो, बरोबर, आणि पोक्सो कायदा कलम 4 अंतर्गत इकडे पण गुन्हा नोंदवण्यात आला. पण न्यायालयाने असं मत दिलं आहे, बरोबर. त्यावर त्या मुलाने कोलकाता उच्च न्यायालयात काय एक याचिका दाखल केली होती. यामध्ये सांगितलं होतं की गुन्हा ज्यावेळी घडला अशी नोंद करण्यात आली होती त्यावेळी संशयित या अल्पवयीन होता आणि तो मुलीच्या संगमताने म्हणजे काय संमतीने तो शारीरिक संबंध ठेवलेले होते. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायमूर्ती सब्यासाची भट्टाचार्य असं म्हणाले की जर एखाद्या पुरुषाने अल्पवयीन मुलीशी म्हणजे काय 16 वर्षापर्यंत मुलीशी संगमताने म्हणजे काय सहमतीने शारीरिक संबंध ठेवले तर केवळ पुरुषाला जबाबदार धरता येणार नाही. खूप महत्त्वाचा आहे हा निर्णय. काय? जर समजा शारीरिक संबंध ठेवले तर फक्त पुरुषाला जबाबदार धरता येणार नाही. आज मित्रांनो खूप गैरप्रकार म्हणजेच अत्याचार महिलांवर होत आहे हे आपल्याला मान्य आहे, पण काही वेळेस कायद्याचा गैरवापरसुद्धा होत असतो. म्हणून आज आपण जो कायदा बघितला आहे पोक्सो ॲक्ट खूप महत्त्वाचा होता. सगळी माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. करंट बेसला जाऊन करंटमध्ये या कायद्यासंदर्भात काय घडत होते ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही एक नोट्स काढा व्यवस्थित आणि परत रिव्हिजन करा. धन्यवाद मित्रांनो.